सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी अर्चना सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. नुकतंच आपण आत्ता गणपती बाप्पांचे विसर्जन केलं. विसर्जन एकदम थाटामाटात पार झाले आणि लगेचच आता आली आहे ती संकष्टी चतुर्थी. विसर्जनानंतर पहिलीच पण हो पितर पंधरवड्यामध्ये आलेली ही संकष्टी चतुर्थी अतिशय शुभ परिणाम देणारी आहे बरं का. कारण काय आहे तर तेच जाणून घेणार आहोत. पण या पितर पंधरवड्यामध्ये पितृपक्षामध्ये संकष्टी चतुर्थी येणे म्हणजे देवांचे देव महादेव आणि माता पार्वतीचे लाडके पुत्र गणपतीचे पूजन आजच्या दिवशी करणे हे लाभदायक मानलेले आहे. शास्त्रामध्ये याला खूप महत्त्व दिलेलं आहे. गणेशाची पूजा केल्याने आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अनेक विघ्न तर नष्ट होतात, पण आर्थिक तंगी, आर्थिक समस्येपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. याशिवाय गणपती बाप्पांनी जाता जाता आपले समोर जे दुःख आहेत, जे आपण गणपती बाप्पांजवळ सांगितले होते, त्या सगळ्यांचा हा विनाश गणपती बाप्पांनी करण्यासाठीच त्यांच्या उदरामध्ये आपली सगळी दुःख, पापं ही सामावून घेतलेली आहेत. तर यामध्येच एक जे आहे आपल्या शरीरामध्ये असणारे 7 चक्र, त्या 7 चक्रांपैकी सगळ्यात मूळ आधार असणारं असं मूलाधार चक्र, या चक्राची देवता देखील गणपती बाप्पा आहेत. या चक्राचा रंग हा लाल आहे आणि सर्व आर्थिक स्थैर्य, सुबत्ता, घरदार, गाडी, बंगला जे आपले संपत्ती आहेत, त्या सगळ्या या चक्राशी निगडीत आहेत. एवढंच नव्हे तर आपल्याला जे काही पूर्वजांचे त्रास होतात, पूर्वजांकडून ज्या काही गोष्टींचे आपल्याला पिढ्यानपिढ्या चालत आलेले त्रास आहेत, ते देखील मूलाधार चक्रामध्ये बऱ्याच अंशी स्थित असतात. म्हणून आपल्याला अनेक जणांना बघा बॅक पेन होतो. लोअर बॅक पेन म्हणजेच पाठीचा जो मणका आहे, जो सगळ्यात लास्टचा मणक्याचा पॉईंट आहे, ते पॉईंट म्हणजे त्याला माकड हाड म्हणतात. तिथे जास्त प्रमाणात अनेकांचं दुखणं असतं, ते वाढत असतं. तर यामागचं कारण म्हणजेच पितृदोष, पितृदोष, पितृदोष. तर या पितृदोषातून मुक्तता कशी मिळवायची? मग काय करावं लागेल? तेच आपण पाहणार आहोत. ज्यांनी ज्यांनी गणपती विसर्जनाचा माझा उपाय ऐकला होता, त्या सगळ्यांना सांगितलं होतं, की एका कागदावरती लाल पेनाने आपल्याला जे काही दुःख त्रास आहेत, ते सगळे लिहा आणि गणपती बाप्पांसमोर तिथे ते जाळायचं आहे. कापराच्या वडीवरती तो कागद आणि त्यानंतर हिरव्या पेनाने पांढऱ्या कागदावरती आपल्या इच्छा लिहायच्या आहेत आणि त्या गणपती बाप्पांच्या हातात तिथे देऊन मग विसर्जन करायचं आहे. आता कुणी कुणी हा उपाय ऐकलेला नाहीये किंवा केलेला नसेल, तर त्या सगळ्यांनी आज संकष्टीच्या दिवशी जरूर हा उपाय करायचा आहे. 10 तारखेला संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी शक्य तेवढ्या लोकांनी उपवास करायचा आहे. संकष्टी चतुर्थीचे व्रत हे निसंतांना संतान व्हावी, सुख प्राप्त व्हावे, पैसा, आनंद, समाधान, आर्थिक संकटातून सामोरं जाण्याची जी ताकद आहे, ती या संकष्टी चतुर्थीमध्ये आहे. म्हणूनच दर महिन्याला ही केली जाणारी संकष्टी चतुर्थीचे व्रत हे प्रत्येकाने जरूर केले पाहिजे. मनोवांछित इच्छा तर पूर्ण होतातच होतात, याशिवाय पितृदोष समूळ नष्ट होतो. हे व्रत जर केले तर नक्कीच गणपती बाप्पा संकटांचा समूळ नाश करतात, आपल्या इच्छा पूर्ण करतात. हो, पण इच्छा पूर्ण करण्याचा योग्य समय आल्यावरच या इच्छा पूर्ण होतात, हे देखील प्रत्येकाने नीट लक्षात ठेवले पाहिजे. हे व्रत करताना फार काही मोठमोठे व कडक नियमही नाही आहेत. कुणीही अगदी सहज करू शकतं. अत्यंत साधं आणि सोपं असं हे व्रत गणेशाला प्रसन्न करणारे आणि गणपती बाप्पांच्या आवडीचे हे व्रत आहे. याला कोणतीही व्रत मांडणी केली पाहिजे असंही काही नियम नाहीये. फक्त दुर्वा आणि लाल फूल गणपती बाप्पांना मनोभावे अर्पण केलं तुम्ही, साधा पाण्याचा अभिषेक केला, दूध साखरेचा नैवेद्य दाखवला आणि चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन करून देवांनाही दूध पाण्याचा अर्घ्य देऊन त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करावी आणि घरात जे काही जेवण बनवले त्याचा नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर आपण उपवास सोडावा. इतका साधा सोपा असा हा व्रतविधी आहे. प्रत्येकाने घराघरात संकटी चतुर्थीचं व्रत हे केलं पाहिजे. कळत नकळत अनेक विघ्न येत असतात. आपल्याला माहीत नसतात किंवा आपल्या डोळ्यांना दिसत नाही असे संकट आपल्या आजूबाजूला घेरलेले असतात. मग या संकटातून आपल्याला कोण बरं सावरतं? तर आपला विघ्नहर्ता आपल्याला या संकटातून सावरत असतो. आता सध्या खूपच एंजल्सचं जे आहे ते वाढलेले आहे, लोकप्रिय झालेले आहेत एंजल्स. त्याचप्रमाणे गणपती बाप्पा
हनुमान, देवी दुर्गा माता, देवादिदेव महादेव हे सगळे एंजल्सप्रमाणेच आपल्या धर्मामध्ये काम करतात. यांना देखील एंजल म्हणूनच ओळखलं जातं. आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पितृदेवांना प्रसन्न करून म्हणजे दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. स्वधा, स्वधा, स्वधा या मंत्राचा जप करायचा आहे. पितृसूक्त किंवा पितृस्तोत्र येत नसेल तर मोबाईलवरती लावून तिथे 5 मिनिटं हात जोडून बसायचं आहे आणि मग त्यानंतर गणपती बाप्पांचं आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम विकाताय नमः. हा मंत्र खूप इतका पॉवरफुल आहे. आज संकट चतुर्थीच्या दिवशी संकल्प घ्या. कारण ज्यांचे ध्येय एकदम अचूक आहे, पण मोठमोठी जी स्वप्न आहेत ती पूर्ण होत नाहीये. लाँग टर्मचं तुम्ही गोल आखलेलं आहे. ती उद्दिष्टे, स्वप्नांची पहिली पायरी म्हणून हा मंत्र इतका शक्तिशाली असा मंत्र आहे. मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम विकाताय नमः. हातात पाणी घेऊन तळहातामध्ये संकल्प सोडायचा की मी रोज कमीत कमी 11 वेळा हा मंत्र जरूर म्हणेल. रोज सकाळी उठल्यानंतर, अंघोळ झाल्यानंतर हा मंत्र म्हणायचा. अगदी 2 ते 3 मिनिटं लागतात हा मंत्र म्हणायला. त्यानंतर मग तुमची रोजची दिनचर्या चालू करायची आहे. त्याचबरोबर बघा, अनेकांना कर्जाची समस्या ही एवढी उद्भवलेली आहे की ती वाढतच जात आहे. मुद्दल फेडताच येत नाही, तर व्याजाची रक्कमच भरावी लागते. इतकं व्याज प्रत्येकाच्या कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टींमुळे जात आहे. त्यामुळे अनेकांना टेन्शन येत आहे, डिप्रेशन येत आहे. तर काय करायचं आहे आज संध्याकाळी 7 ते 7:30 संकष्टी चतुर्थीला संध्याकाळी 7 ते 7:30 या दरम्यान न विसरता हा एक उपाय करायचा आहे. एक सुपारी घ्यायची आहे. तिला शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे. गाईचं तूप तळहातावर घ्यायचं आहे डाव्या आणि त्यावरती शेंदूर जो आहे ऑरेंज कलरचा तो त्या तुपात मिक्स करून त्याची पेस्ट बनवायची. ही सुपारी पूर्ण या शेंदुराने रंगवायची आणि हा रंगवत असताना ओम विघ्नेश्वराय नमः, ओम विघ्नेश्वराय नमः असा मंत्र कंटिन्यू चालू ठेवायचा. त्यानंतर ही सुपारी श्री गणेशाला अर्पण करायची आणि अर्पण करताना दुसरा एक मंत्र म्हणायचा आहे, तो देखील लिहून घ्या. ओम पशुपतये नमः, ओम पशुपतये नमः असा मंत्र 21 वेळा म्हणायचा. गणपती बाप्पांना आपलं कर्ज लवकरात लवकर फिटण्यासाठी मार्ग मोकळे व्हावेत, आपले इन्कम सोर्स वाढावेत. एक इन्कम सोर्स असेल तर 2 व्हावे, 2 असतील तर 3 व्हावे, असं मनोमन तुम्ही प्रार्थना करायची आहे. व्हिज्युअलाइज करायचं आहे डोळे झाकून, की माझा एक इन्कमचा स्रोत आहे, तर आणखीन एक मला पार्ट टाईम कोणतं ना कोणतं तरी काम मिळालेलं आहे. त्यातून मला पैशांचं इन्कम वाढलेलं आहे. हा अतिशय असा रामबाण उपाय तुम्ही दर संकष्टी चतुर्थीला करायचा आहे. हीच सुपारी ठेवायची आहे. या सुपारीला दरवेळेस स्नान वगैरे घालून शुद्ध करून तूप आणि शेंदूर अर्पण करून ती सुपारी गणपती बाप्पांच्या चरणाजवळ किंवा पोटाजवळ ठेवायची आहे आणि मग त्यानंतर आरती करायची आहे. लक्षात ठेवा, हा उपाय जरी तुम्हाला अगदी साधा सोपा वाटत असेल ना, तरी यामागे इतकी जबरदस्त पॉवर काम करते. लाल किताबातील उपाय कधीही फेल जात नाहीत, हे लक्षात घ्या. तुम्हाला 3 मंत्र मी सांगितलेले आहेत. हे 3 मंत्र बीज मंत्राप्रमाणे काम करतात. इतके शक्तिशाली मंत्र तुमच्याशी आज शेअर केलेले आहेत. शक्य तेवढा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये ओम विकाताय नमः, ओम विकाताय नमः हा मंत्र जरूर म्हणा. ज्यांचं स्वप्न आहे की मला अमुक एक असं उद्दिष्ट 2025 संपेपर्यंत गाठायचं आहे, माझं असं स्वप्न पूर्ण करायचं आहे, त्या सगळ्यांनी कमेंटमध्ये ओम विकाताय नमः लिहायला विसरू नका. गणपती बाप्पा नक्कीच तुमची हाक ऐकतील आणि तोपर्यंत तुम्हाला करायची आहे ती फक्त मेहनत, अचूक ध्येय आणि पूर्ण श्रद्धा आणि विश्वास. मग बघा कसं तुमचं स्वप्न पूर्ण होते ते. चला तर मग पुन्हा भेटूया अशा नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.